नमस्कार. एमई अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच मराठी व्यावसायिकांचा उद्योग जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. याही वर्षी एमईए एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाचा उद्योग जागतिक स्तरावर पोहोचेल. अर्थातच एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मॅजिक स्ट्रक्चर्सचे सर्वेसर्वा माननीय श्री चंद्रशेखर मोरे साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर मॅजिक स्ट्रक्चर्स एक पुण्यातलं प्रतिष्ठित ब्रँड म्हणून आहे. कशी सुरुवात झाली तुमच्या या बिझनेसची, केव्हापासून झाली? माझी सुरुवात तशी खूप आधी झाली, म्हणजे 85-86 ला सुरुवात झाली. काचेचा व्यवसाय करण्यामध्ये खूप कमी लोक होते आपली, आणि त्याच्यामध्ये मला ते करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना कंपोजिट पॅनल म्हणजे अल्युमिनियम कंपोजिट पॅनल जे इमारतींचे आपण फसाड्स बघतो ती कामं करण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि हे करत असताना त्यातनंच एक नवीन व्यवसायाची निर्मिती झाली, ती अशी की पॅनल्स बरेचसे शिल्लक राहायचे आणि त्याच्यामधनं आम्ही काहीतरी उरलेल्या मालातनं टाकाऊपासून टिकाऊ करण्यासाठी आम्ही सिक्युरिटी कॅबिन्स बनवू लागलो. आणि ते सिक्युरिटी कॅबिन्स एवढं प्रोडक्ट छान लोकांना आवडलं आणि हे करत करत आम्ही आता अगदी मोठमोठी घरं बनवतोय. अच्छा, खूप म्हणजे एक सिक्युरिटी केबिन पासून सुरुवात झाली होती तुमच्या बिझनेसची. इतक्या लॉंग प्रोसेस मध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? बदल होण्यामध्ये कन्स्ट्रो एक्झिबिशन्स मध्ये आम्ही पार्ट घ्यायचो त्या काळी, आणि त्या एक्झिबिशन्स मधनं खूप रिस्पॉन्स मिळाला. मला कल्पना नव्हती की एक्झिबिशन्स मधनं असं पहिल्यांदा वाटलं की काहीच ऑर्डर मिळाली नाही, परंतु जो नंतर ऑर्डरचा ओघ सुरू झाला त्यातनं एक लक्षात आलं की एक्झिबिशन्स मधनं खूप एक चांगला तुम्हाला ब्रँड इस्टॅब्लिश करण्यासाठी खूप चांगली संधी मिळते आणि त्याचा चांगला एक व्यवसायाला फायदा होतो. सर, तुमच्या व्यवसायाचं असं काय वेगळेपण आहे? बांधकाम म्हटलं की खूप वेळ जातो. आम्ही जे प्रोडक्ट्स बनवतो ते पोर्टेबल, मुव्हेबल आणि जसे आपण रेग्युलेटरी झोन असतात त्या झोन मध्ये बांधकामाला परवानगी लगेच मिळत नाही. अशा ठिकाणी टेम्पररी स्ट्रक्चर्स म्हणून आमचे स्ट्रक्चर्स हे खूप कामी येतात आणि त्याच्यामुळे लोकांनाही खूप फायदा होतो आणि लवकर बांधकाम पूर्ण होतं आणि जास्त पसारा होत नाही, त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो लोकांना. म्हणजे लवकर डिलिव्हरी हेच आपल्या बिझनेसचं वेगळेपण आहे असं म्हणता येईल, कारण लोकांना एकदा ऑर्डर दिली सेकंड होम वगैरे महिन्यात ते 1.5 महिन्यात आम्ही बनवून देत असतो. सर, खरं तर मराठी माणूस हा जास्त व्यवसायात नसतो किंवा व्यवसाय करायचं म्हणजे त्याला थोडीशी रिस्क वाटते. तुम्ही जवळजवळ 85 पासून व्यवसाय करत आहात, तर व्यवसायाची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? व्यवसायाची प्रेरणा म्हणजे आमचे मोठे बंधू हे व्यवसायात आहेत आणि त्यांनी आम्हाला एक खूप छान सुरुवात करून दिली. त्या ठिकाणी पूर्वी आम्ही शेडची कामे मी पाहायचो आणि युनिव्हर्सल ग्रुप मधनं माझी सुरुवात झाली. आणि हे करत करत मी नंतर काही शेड तयार करणे किंवा मी जसं सांगितलं की काचेचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मला करता आला. पण खरी सुरुवात आमची युनिव्हर्सल मधनच झालेली. सर, नवीन जी मुलं आहेत जी व्यवसायात येऊ इच्छितात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, कसा व्यवसाय करावा? जे तरुण मुलं व्यवसायात येत आहेत आता, विशेषतः आपले मराठा कम्युनिटी मधले, त्यांना मला सांगावंसं वाटतं की खूप संधी आहे, फक्त आपली योग्य निवड होणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की जे व्यवसाय खूप जोरात चाललेत आता त्यांचेच कॉपी करण्याचा किंवा तोच व्यवसाय करण्याचे आपले तरुण उद्योजक प्रयत्न करतात. पण जर उद्योग व्यवसाय करायचं म्हटलं तर काहीतरी नाविन्य पाहिजे आपल्याकडे, आणि ते नाविन्य लोकांना जेव्हा आवडतं तर ते तुम्हाला खूप एक मोठ्या व्यवसायाला त्याचा एक स्टार्ट होऊ शकतो. आणि त्यामुळे चांगला व्यवसाय निवडताना चांगली एखादी कल्पना आणि लोकांना गरजेची अशी वाटणारी काही सुविधा आपण तयार केली तर त्यातून निश्चित खूप चांगला व्यवसाय या तरुणांना मिळू शकतो. नक्कीच सर. आणि तुम्ही एमईए सोबत कधीपासून आहात? एमईए सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? एमईए सोबतचा माझा प्रवास या 4-5 वर्षातला आहे आणि खरंच मला खूप अभिमान वाटतोय की पहिलं मला माहिती नव्हतं की आपल्या कम्युनिटीमध्ये पण असं हे आहे, सुविधा आहे आणि इतकं छान व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि या व्यासपीठातून म्हणजे जे मिळणारं काम आहे ते अतिशय चांगलं मिळतंय आणि दर्जेदार असे सर्व त्यात सभासद आहेत आणि त्यांचं काम पण तितकंच दर्जेदार आहे. आणि त्याच्यामुळे जे नवनवीन उद्योजक आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन पण मिळतंय आणि व्यवसाय मिळतोय. आणि मी तर म्हणेन की हक्काचं काही जे काही बाजारपेठ आहे तर ही हक्काची एक बाजारपेठ मिळते. त्यामुळे कोणत्याही व्यवसायाला खूप मोठा आधार आहे एमईएचा. आणि निश्चित मला असं वाटतं की एमईएचं याच्यामध्ये
या उद्योजकांना पुढे आणण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि तुम्ही सर MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये सुद्धा भाग घेतला आहे, तर त्या एक्सपोची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? मला इंटरनॅशनल एक्सपो मध्ये भाग घेताना आनंद यासाठी होतोय तर यापूर्वीच मी म्हटलं तसं कन्स्ट्रो एक्झिबिशन मध्ये भाग घेतल्यामुळे थोडासा तो अंदाज होता की आंतरराष्ट्रीय लेवलला किंवा आपण राष्ट्रीय लेवलला नॅशनल लेवलला जेव्हा आपल्याला एक्सपोजर मिळतं तर त्याचा खूप फायदा होतो. आणि तो पहिला फायदा जो मिळतो तो म्हणजे ब्रँड बिल्डिंग. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये आपला ब्रँड बिल्ड होणं याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. आणि खूप खरंच आनंद होतोय की आपल्यासाठी हा मोठा उत्सव आहे असं मी मानतो. आणि या उत्सवातनं खूप मोठा व्यवसाय पण मिळतोय आणि त्यामुळे खूप या ठिकाणी भाग घेताना मला आनंद होत आहे. सर, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? या प्रदर्शनात OS1 हा स्टॉल मी बुक केलेला आहे आणि मागच्या वर्षी मी स्टॉल बुक केल्यामुळे मला खूप फायदा झाला होता. आणि या वर्षी तुम्हालाही मी सर्वांना आवाहन करतो की इथे एक्झिबिशनचा खूप फायदा होणार आहे, मलाही झालेला आहे. तर निश्चित स्टॉल बुक करा. धन्यवाद.